तर मी आज जरा बाहेर गेले होते काही सामान आणण्यासाठी आणि जेव्हा मी घरी येऊन बघते तर काय किचनवरती इतका पसारा झाला होता ना की काय सांगू. मग मी विचार केला सर्वात आधी जो आहे ना किचन व्यवस्थित आवरून घेते, स्वच्छ करते आणि जे काय भांडे जे आहेत ना ते आधी क्लीन करून घेते. मग मी सर्वात प्रथम जे आहे भांडी घासून घेतली, त्यानंतर किचन व्यवस्थित क्लीन केलं आणि पप्पांनी खूप दिवसाआधी जे आहे पालक आणून ठेवली होती फ्रीजमध्ये. तर खूप दिवस झाले आमच्या घरामध्ये पालकची भाजी बनली नव्हती. तर मी विचार केलं की आजोबा पण आले आहेत आणि ते मला म्हणाले होते की त्यांनासुद्धा पालकची जी डाळ आहे ती खूप आवडते. तर मी विचार केलं की पालकची भाजी जी आहे बनवण्यापेक्षा आपण एक काम करूया, आज जे जेवण आहे ते एकदम साधं करूया. ते म्हणजे की भात आणि पालक जे आहे त्याची डाळ. मग त्यासाठी मी जे आहे आधी मम्मीला जसं की तुरीची डाळ होत नाही तर तिला ॲसिडिटी होते, तर त्यामुळे मी जे आहे मुगाची डाळ ठीक आहे आणि जी तूर डाळ आहे ती मिक्स करून टाकली, जेणेकरून तिला त्रास होणार नाही. आणि मग तसंच मी आधी कुकरला डाळ लावल्यानंतर ती शिजवून घेतली ठीक आहे. आणि त्याचबरोबर मी पालक सगळं जे आहे कटिंग जी पेंडिंग होती ती सगळं व्यवस्थित कटिंग करून घेतली. तर आईने मला सकाळी सांगितलं होतं की आज जे आहे साधं जेवण बनव, जसं की वरण आणि भात. तर जसं आजोबांना पालक आवडते तर मी पालक डाळ आणि भात बनवणार होते. तर जसं की आवरून झाल्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली. तर भात जसं की एकीकडे होत आहे तसंच मी दुसरीकडे जे आहे पालकची डाळ आहे त्याला फोडणी देत आहे. तर जसं की आपण साधं कसं फोडणी देतो, जसं की जिरे, मोहरी, त्याचप्रमाणे मी पण ह्याला अशी फोडणी दिलेली आहे. जर तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल की मी ही पालक डाळ कशी बनवली आहे तर प्लीज मला कमेंट करा. तर मी नेक्स्ट टाईम जे आहे याची फुल रेसिपी एक्सप्लेन करेन ठीक आहे. तर अशा प्रकारे मी सगळं जे आहे वरण आणि भात बनवून आता त्यामध्ये काही मसाले ॲड करेन आणि जी डाळ शिजवलेली होती ना त्यामध्येच मी टोमॅटो आणि हळद वगैरे टाकलं होतं आणि पालक जे आहे ते मी नंतरला असं वाफेवरती शिजवलं. त्यानंतर आमचं जे जेवण रेडी झालं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा